सगळ्यात आधी तर कॅन्सर सर्वायवल सारखा एक छान कार्यक्रम आज भारती विद्यापीठमध्ये ऑर्गनाईज करण्यात आला, त्याबद्दल खरंच खूप थँक्यू. यामागचा हेतू काय? की साहेबांचा आमचा जो कमिटमेंट होता किंवा सोशल ट्रान्सफॉर्मेशन तो एज्युकेशन आहेच आहे. पण ते नेहमी म्हणायचे की आपण समाजासाठी काय करतो हे पहिलं बघितलं पाहिजे. Right. आणि त्या हेतूने आम्ही मग ऑन्कॉलॉजी युनिट केलं आणि ज्या सक्सेस स्टोरीज आहेत त्या सक्सेस स्टोरीतनं बरेचदा बाकीच्या लोकांना खच्चीकरण होतं. ते खच्चीकरण होऊ नये म्हणून हे कॅन्सर सर्वायव्हर्स आम्ही चालू केले. यावेळीची दुसरा वर्ष आहे आमचा आणि होपफुली कायम ठेवू ही आमची अपेक्षा आहे. आपल्यासारख्या लोकांचा सपोर्ट लागेल आम्हाला 100%. की अवेअरनेस क्रिएट करायला. येस मॅम. कॅन्सर सर्वायव्हर्सना तुम्हाला काही मेसेज द्यायचा असेल तर काय एक सांगाल? जिद्द बाळगा, आम्ही सगळे आहोत, तुमची फॅमिली आहे, जिद्द हारू नका एवढंच माझं एक म्हणणं आहे. कारण का मला माहिती आहे कॅन्सर आमच्या फॅमिलीत पण बऱ्याच लोकांना झाला आहे. जसे आमचे बंधू म्हणाले की काही सक्सेस स्टोरी होत्या, काही नव्हत्या. त्या नसणाऱ्यांमध्ये आमचे वडील खूप हे होते. पण जिद्द हारू नका हे माझं एकच संदेश असेल. या फॉर यू. ओके मॅम, आणि सोसायटीमध्ये काही अशा चेंजेस व्हायला पाहिजेत अजून कॅन्सर सर्वायव्हर्ससाठी? बरेच पाहिजे. त्याच्यामध्ये अवेअरनेस खूप महत्त्वाचं आहे आणि माझं म्हणणं आहे आता आमच्या भारतीच्या तर 100हून जास्त स्कूल्स आहेत. त्याच्यामध्ये आम्ही बरेचसे अवेअरनेस पडतो. कारण काय लोकांना छोट्या छोट्या गोष्टी असतात. काही काही वेळेस कसं असतं ॲसिडिटी होतं आहे, पण ॲसिडिटी पण हे एक सिम्पटम्स असू शकतं कॅन्सरचं, हे लोकांना माहीत नाही. किंवा इव्हन हार्ट अटॅकचं असू शकतं. पण हे अवेअरनेस क्रिएट करणं खूप महत्त्वाचं आहे. व्हॉट्सअप आणि सोशल मीडियावर जास्त विश्वास ठेवू नका. जरी काही असेल तर प्लीज डॉक्टरांना या, डॉक्टरांना भेटा, एवढंच माझी एक अपेक्षा करते आणि संदेश देते. मॅम थँक्यू सो मच आणि पुढच्या वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. आपण आला तर आमच्या लोकांना एवढं प्रोत्साहन दिलं. वी आर हॅपी टू हॅव यू. थँक्यू.